Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna रूपपादालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बलवा हरे ओ राजनी हरे साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा वह माधव बलवा तुह माधव बलवा तुह विठ्ठल बलवा तुह विठ्ठल बलवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुह माधव बलवा तुह माधव बलवा तुह विठ्ठल बलवा तुह विठ्ठल बलवा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगरा सर्व दुखाचे आगरा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वरा बापर कुमा देवी वरा बलवा बलवा रखुमा देवी वर पाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुह माधव बलवा तुह माधव बलवा तुह विठ्ठल बलवा तुह विठ्ठल बलवा ओ माधव बलवा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा सोडवी दातारा कर्मापासून करते अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा देवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा मग सोडवी दातारा मग सोडवी दातारा पासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा मग सोडवी दातारा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा गब्बार कुमारी कुमार गब्बार कुमारी कुमार गब्बार कुमारी कुमार हरी धर्माची तू मूर्ती 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 पाप पुण्य हे हाती तुझे हाती मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा पाप पुण्य तुझे हाती मद सोड दातारा मद सोड दातारा कर्मापासोनी दुस्तरा कर्मापासोनी कर्मापासोनी दुस्तरा
कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठल 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल विठ्ठल धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा करसे अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा जीवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवे दातारा कर्मापासूनी दुस्तरा नमो सुनंदाय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम तुझरे चरण संतया दुसरे चरण संसारिया दुसरे चरण संसारिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा प्रस्तुत यावर्षी आपण शिवेकरता घेतलेला अभंग धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग मोठा अर्थपूर्ण आहे, सिद्धांत प्रतिपादन करणार आहे, उत्तम आहे, गोड आहे. गेले 4 दिवस आपण 3 दिवस झाले ना, 4 दिवस झाले, 4 दिवसातून चिंतन केले त्याच्यावरती. आता आज अभंगाला सुरुवात करायची. माग उपोद्घात झाला, आज अभंगाला सुरुवात आहे. महाराज म्हणतात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडावे दातारा कर्मापासून दुस्तरा. तुकाराम महाजनी भगवंताला विशेषण दिलेत. धर्माची तू मूर्ती आहेस, धर्ममूर्ती आहे याचा अर्थ भगवान धर्ममूर्ती म्हणजे काय आहे. मूर्ती याचा अर्थ, मूर्ती म्हणजे प्रतिमा, आणि मूर्ती एक नसते, मूर्ती अनेक असतात. मूर्ती मग बहुतेक मूर्ती सगळ्या पृथ्वीच्या असतात. म्हणजे काही दगडाच्या मूर्ती असतात, काही मातीच्या, गणपती वगैरे ते मातीच्याच असतात. दगडाच्या मूर्ती असतात, मातीच्या असतात, काष्टाच्या असतात, धातूच्या, धातू मातीचीच असते, पृथ्वीचाच भाग असतो. म्हणजे सोनं असेल, चांदी असेल, तांब असेल, लोह असेल, अनेक धातूच्या मूर्ती असतात.
मण्याचे पण मूर्ती असतात. काच ही सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे. मग अशा सगळ्या त्या मूर्ती असतात. मग मूर्ती काही एक प्रकारच्या नसतात. काही चल मूर्ती असतात, काही अचल मूर्ती असतात. चल मूर्ती याचा अर्थ आपण देवपूजेला घेऊन कुणीकडे घेऊन फिरतो त्या मूर्तीला, ती चल पूजा म्हणतात त्याला. आणि अचल प्राणप्रतिष्ठा केली त्याला आचल मूर्ती असं म्हणतात. तर त्या अशी चल मूर्ती असतात, अचल मूर्ती असतात, काही चित्रमूर्ती असतात, काही चित्राभास असतात. म्हणजे कागदावरती काढलेली मूर्ती असते प्रतिमा भगवंताची, त्याला चित्राभास असं म्हणतात. काही चित्रमूर्ती असतात, म्हणजे एखादं चित्र काढलं असतं भिंतीवरती वगैरे असे, ती प्रतिमाच असते, ती त्याला चित्रमूर्ती असं म्हणतात. काही राजस मूर्ती असतात, काही तामस असतात, काही सात्विक असतात. भगवान शंकराची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती ज्या अशा असतात, संतांच्या ज्या सात्विक मूर्ती असतात ते त्यांच्या मूर्ती असतात. आणि ते आपण त्याला काय म्हणतो, नटवर नटरंग असतात ना, ते त्याला ते राजस मूर्ती आपण असं म्हणतो. किंवा बालाजी सारख्या काही मूर्ती असतात त्या अशा राजस मूर्ती असतात. आणि तामस अत्यंत उग्र स्वरूपाच्या, हातभर जीभ बाहेर काढलेली, हातात त्रिशूळ घेतलेली, आणि एखाद्या काय होती शियावर बसली, एखादा दैत्य खाली तुडवलेला आहे, मग त्याला असं अक्राळ विक्राळ त्याला म्हणतात तामस. तामस मूर्ती, तामस रूप, राजस रूप, सात्विक रूप असं मूर्तीमध्ये असतं. आणि मूर्ती खूप असतात त्या अशा. त्याचं माग कीर्तन तुम्हाला सांगितलं, त्या मूर्तीचा एक भंग असतो, त्याला म्हणतात भंग, अभंग, समभंग, त्रिभंग आणि अतिभंग अशी मूर्तीचे भंग असतात. भंग याचा अर्थ काय, विशेष प्रकारचं डौल, विशेष प्रकारचा काय प्रकारचा डौल असतो. भंग म्हणजे एक शरीराला दिलं एक आकार, ते डुक्कर असतं. डुक्कर त्याचा एक भंग आहे, तो डुकराचा एक काय भंग आहे. डुक्कर झालं, गाढव झालं, तो त्याचा भंग म्हणजे एक विशेष प्रकारचं त्याचं ते त्याच्या दृष्टीने ते सौंदर्याचं असतं. फुल कोणतं चांगलं, गुलाबाच्या दृष्टीने गुलाबाचं फुल चांगलंच आहे, मग कमळाचं काय वाईट आहे का? नाही, ते त्याच्या दृष्टीने उत्तमच असतं. एखादा उत्तम प्रकारचा गातो, त्याचा आवाज कसा आहे, उत्तम आहे बाबा. आणि गाढव वरलं, त्याचा आवाज कसा आहे, ते म्हणतो त्याच्यापेक्षा आपला उत्तम आहे. आता त्याला त्याला कोणी काय कळलं आता. तसे गाणारी काय असतात ते माणसं, त्याला येत बीत काय नाही, पण म्हणायचं लय कंठ. तशीच गोष्ट असते ती, कुठल्याही क्षेत्रात तेच असतं. ज्याला वाजवता येत नाही ना, त्याला वाजवायची लय हाऊस. ज्याला म्हणता येत नाही त्याला माईकवर द्यायची लय हाऊस. ज्याला कीर्तन करायचं म्हणलं का त्याला येत नाही, पण कीर्तन करायची लय हाऊस. म्हणजे आपली संस्था सोडून, आपल्या संस्थेत कोणाला हाऊस नाही कीर्तन करायची, कारण तुम्हीच ना बाबा, मग आम्ही काय आलं ते करायचं. हा, तुम्ही नसले तर आम्ही आपल्या हाईतच म्हणा, पण तुम्ही येत मग आम्हाला काय आता. खोर नसल्यावर काय हातपाय कोळायचे, खोऱ्याने सुरू करायची. खोर नाही संपल्यावर मग आपलं रजिस्टर आले का तुम्ही. खोरनं वापरी आपल्याला काय कळायला तयार नाही. तो असो भाग त्याला आवाज येत नाही. बर बर बर, मला चांगला आवाज येतोय. नाही, खरंच रात्रीपेक्षा आहे ना शेटिंग बस चांगली झाली. ते हे असताना ते मिक्सर, ते मिक्सर ते माझ्या बाला हे म्हणून माझ्या बाला ते तिकडं असं हात लावा, थोडासा हात लावला का हा करतं, माग हात लावला का जग गप होतं. ते फार अवघड जातं ते असं. किशोर महाराज म्हणलं तुम्ही शिकून घ्या, पण काय शिकणार ते. चला असो, आता येईल आवाज तुमचा, नाही आलो परत सांगा. तो कीर्तन अर्ध झालं, आला का किती, थोडा आला बरोबर आला, भरपूर आला. बरं बरं चालेल. अशी जी मूर्ती असते त्याला म्हणतात भंग, एक विशिष्ट प्रकारचा भंग. आता हे माझ्या पुढे सगळी माणसं बसली, या सगळ्यांचा भंग सारखा आहे का? नाही नाही नाही, लय वेगळे वेगळे भंग आहेत. काहींचे चेहरे गोल, काहींचे लांब उळके, काहींचे दात जिशबीसारखे पुढे, तर काहींच्या आतमध्ये, काहींचं नाक पार पुढं पोपटासारखं वाकडं झालं, तर काहींचं वरून शेडा उचललंय तर आतलं सगळं मटेरियल दिसतं. काहींचे चेहरे तर काहींना भगवंतानी एवढी इस्टेट दिली ना, कोणीकडे लोचके लोंबले त्याचे असे. काहींचं भलतं ऐश्वर्य, काही बोलते काडी पैलवान. रवी शेट्टीच्या अडचणीचे वाळ आहेत ना, ते असे प्रयत्न करते जाड व्हायचा, आणि जे जाड आहेत ना ते इतका प्रयत्न करतात बारीक व्हायचा. समाधान कसे ते लोकांना मला काय कळायला तयार नाही. जे
वाळलेत पतले ते जाड व्हायचे औषधं घेतात आणि जे जाड आहेत ते पातळ व्हायचे औषध घेतात. बरेच जाड माणसं दिंडीत येतात, बाबा आमचं वजन कमी होईल. इथं आलं जास्त वाढत आहे, वजन का असं कमी होतं? इथं 3 वेळा खायला मिळतं नको. एक भंग असतो तो, प्रत्येकाच्या शरीराची एक ठेवण असते. तसं भगवंताचे सगळ्या मूर्तीचे सुद्धा एक असतात, तो एक त्याला भंग असं म्हणतात. विशिष्ट प्रकारचा आकार, त्याचं सौंदर्य, थोडक्यात शास्त्रीय भाषेत त्याला सौंदर्य म्हणतात आणि व्यावहारिक आपण त्याला एक प्रकारचा आकार असं म्हणतो. तर ते भंग असतो आणि त्याला अभंग असं म्हणतात. अभंग याचा अर्थ थोडीशी वाकलेली असते मूर्ती, त्याला अभंग असं म्हणतात. समभंग याचा अर्थ पांडुरंगाची मूर्ती असते, 2 पाय समोर असतात, नेत्र समोर असते, म्हणजे हात सरळ असतात, म्हणजे सारखे असतात, पाय सारखे असतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आणि तेथे माझ्या हरी ती राहो. याला काय म्हणतात? हे समभंग. आणि त्रिभंग, एवढा चरणी वाजवे तो वेणू, म्हणजे एक डावा पाय सरळ असतो, उजवा पाय असा वाकडा ठेवलेला असतो, तोंडात बासरी अशी मान वाकडी असते. याला 3 ठिकाणी वाकडं म्हणतात. इथं इकडे घ्यायला असतं आणि कंबर इकडे घ्यायला असतं आणि गुडघे इकडे आले असतात. असं 3 ठिकाणी वाकडं, त्याला त्रिभंगी असं म्हणतात. त्रिभंगी. आणि अतिभंग तो म्हणतात त्याला. अतिभंग म्हणजे अकराळ विकराळ भंग. फार वेगवेगळे असतात मूर्तींचे, काही बसलेल्या, काही उभ्या राहिल्या, काही एक पाय उभ्या राहिल्या, खूप असे कोशामध्ये त्याचे फार प्रकार दिले आहेत. आजच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, यापैकी मूर्ती नेमकं कोणती? तर मूर्ती धर्माची तो मूर्ती. ह्या सगळ्या मूर्तीपैकी ही मूर्ती वेगळीच असते. विष्णू सहस्रनामामध्ये त्या दिवशी मी तुम्हाला श्लोक म्हटला होता, विश्वमूर्तीर महामूर्ती दीप्तमूर्तिरनेक मूर्तिमान अनेक मूर्तिरव्यक्त शतमूर्ती शतानन. विश्वमूर्ती, महामूर्ती, दीप्तमूर्ती, अमूर्ती, अनेक मूर्ती आणि अव्यक्त शतानन. अनेक मूर्ती अव्यक्त आणि शतानन शतमूर्ती शतानन. आता या सगळ्या मूर्त्या सांगायच्यात. त्या धर्ममूर्ती कुठे येते ती? तर काय म्हणतात पहिलं काय ते? विश्वमूर्ती. विश्व एव मूर्ती, ही विश्व ज्याची मूर्ती आहे त्याला विश्वमूर्ती असं म्हणतात. संपूर्ण विश्व हीच मूर्ती असते आणि त्यामुळे त्याची दृष्टी जी असते ती दृष्टी काही झालं तर त्याच्यात त्याला वेगळं दिसत नाही. पूर्ण आकार तोच असतो. तो पूर्ण आकार काय असतो? तोच असतो तो. एक पती पत्नी बाजारात गेली आणि बाजारात पोरांना काय आणायचं खायला म्हणून ते 3 साधू आणले खायला. 3 साधू आणले. एक पिवळा होता आणि एक पिवळा होता, एक लाल होता आणि एक पांढरा होता. 3 रंगाचे साधू होते. ते आणले बाजारातून, खाल्ले. नेमकं दैवयोगाने त्या दिवशी त्यांच्या घरी पाहुणे आले. ते साधूच होते ते. तर त्या आतमध्ये त्यांची भांडणं चालली सुरू झाली. ते पोरगं म्हणायचं, आई मी पिवळा साधू खाईन. तर तो म्हणते, ते लहान म्हणायचं, नाही नाही मी मधला लाल खाईन. ते आले नेमकं 3 साधू होते. त्यात एकाच्या अंगावर पिवळं होतं, एकाच्या अंगावर लाल होतं आणि एकाच्यात पांढरं होतं. ते एकमेकाला चाल म्हणले, हे काय राक्षसाचं घर खाते, पोर खायचं म्हणते ते. आई म्हणते, अरे कोणताही खाल्लं तर साधूच आहे, त्याला काय होतं? तो आपला कोणताही खाय, त्याला काय होतं? ते बाप म्हणलं, गवस रे, नाही तर एकाला मी तिने खाऊन टाकील. गवस होता का नाही? तिला म्हणते, नाही नाही मी ते भगवान लालच खाईल म्हणते. म्हणजे नाही नाही मी पिवळाच खाईल. म्हणजे पिवळा खाईल आणि लाल खाईल. यांनी जे उठले गबळ उचललं म्हणता काय दिसत, बगलात घेतलं, नवीन चालाल तिकडं लांब. 3 डोकून हो म्हणले, महाराज पुढे चालणार. अहो नाही कुठं नाही म्हणले. ते काय तुमच्या घरात साधू खायचं म्हणतात म्हणले, इकडे इकडे म्हणले. अहो बाजारात गेलो ना आम्ही, ते साखरेचे साधू आणलेत म्हणे मूर्त्या. ती पोरं खायचे म्हणतात म्हणले. तुम्ही माणसं खात असतील का कुठं म्हणले? अहो तुमचे म्हणले आम्ही एक पिवळा खातो आणि एक खातो. जाऊ द्या मुद्दा. मग त्या मुलांनी पिवळा खाल्ला काय आणि लाल खाल्ला काय आणि पांढरा खाल्ला काय? त्या तिन्हीमध्ये काय आहे? तिन्ही साधू कशाचे? ते साखरेचे साधू आहेत ना. मग त्याच्या आत बाहेर त्याचा हात तोडून खाल्ला तरी कसा लागेल? तो गोडच लागेल. पाय तोडून खाल्लं तरी गोडच लागेल. मग आता हे कसंही जरी झालं तर ते मी तुम्हाला मागं उदाहरण सांगितलं होतं. मुलगा मुलीचं जमवायला गेला आणि त्या मित्राच्या घरी थांबला. तो उन्हातून आला,
बायको लय चहा कर, मित्र आला माझा. आता चहा कर म्हटल्यानंतर ती अहो म्हणली साखर नाही नसं दे म्हणले, एक एक डुक्कर टाकून कर चहा. आता डुक्कर टाकून चहा करते, आलेला माळकरी होता तो. आणि मला डुक्कर टाकून चहा करत काय आहे? अरे कशी काय अडचण नाही झाली होती. हो ना कर, त्या बाईन आणलं चहा ठेवला पुढे. ते म्हणलं तुम्ही घ्या ना. ते म्हणलं मी आत्ताच घेतला, आता आली पंचायत पुन्हा. मग ते असा डोक्यात हो म्हणला तुम्ही याच्यात डुक्कर टाकले म्हणला. आणि ते कसं काय? अरे वेडे म्हणले, 8 दिवसापूर्वी मुलीचं लग्न झालंय आणि त्यात रुखोदाचे म्हणले, एक कुत्रा आहे, एक डुक्कर आहे, एक उंट आहे, आणि त्यातले हे ते त्या रुखोदाचे म्हणले साखरेचे, त्यातलं एक टाकला असं बे म्हणले. दृष्टांत संपला. तिने एका फुरक्यात बशी कोरडी केली. तो भाग सोडा, ती वारकरीचा असं बिचारा, त्याशिवाय काय एवढं करतो तो. मग आता त्या डुकराची झालं काय, कुत्र्याचे झाले काय, गुंटाचे झाले काय. आता त्या डुकराची शेपटी तोडून खाली तरी गोडच, आणि टंगडी तोडून खाली तरी आणि कान तोडून खाल्ला तरी कोणाचा? डुकराचा, म्हणजे साखरीच्या डुकराचा. साखरीच्या डुकराचा. म्हणजे याचा अर्थ मूर्ती कशी केवढी असली, आडवी उभी मोठी छोटी, पण पूर्ण साखरीची असल्यामुळे ती जशी आत बाहेर साखर असते तसं विश्वमूर्ती, याचा अर्थ संपूर्ण विश्व हीच मूर्ती. हे समजतं हे वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव. आणि भक्ता माझीराव काय म्हणतो? वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, संपूर्ण जग नोहे अवघा जनार्दन. जागता जग सगळं देवच, अनेक प्रमाणित नाही सांगत. त्याला म्हणतात विश्वमूर्ती. पुढे पुढे काय म्हणतात? विश्वमूर्ती, महामूर्ती. महामूर्ती याचा अर्थ शेषशाही भगवान असतो, ती सर्व मूर्तीपेक्षा मोठी मूर्ती आणि महत्वाची मूर्ती अशी म्हणून त्याला म्हणतात महामूर्ती. विठाल 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 विठाल. विश्वमूर्ती महामूर्ती दीप्तमूर्ती आणि दीप्तमूर्ती रणे कथा. म्हणजे दीप्तमूर्ती याचा अर्थ दीप्त म्हणजे ज्योती, ज्योती म्हणजे ज्ञान, ज्ञान मूर्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे ज्योतीचे निज ज्योती, ते ही उभे मूर्ती विटेवरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते ही उभी मूर्ती विटेवरी, ते ही उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती ही उभी मूर्ती विटेवरी, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ज्योती म्हणजे यच्चंद्रमशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. अग्नीमध्ये, चंद्रामध्ये, सूर्यामध्ये जे तेज असतं ते तेज माझं आहे भगवान असं म्हणतात. त्याला म्हणतात ज्योती. त्या ज्योतीची निज ज्योती म्हणजे परमात्मा असतो, ते ज्ञानरूप असतं. किंवा जीव चिदाभास म्हणजे ज्योती, आणि त्या ज्योतीची निज ज्योती म्हणजे कुटस्थ आत्मा, त्याला म्हणतात निज ज्योती. अशी ज्योतीची म्हणजे त्याला ज्ञानमूर्ती असं म्हणतात. म्हणून विश्वमूर्ती, महामूर्ती, ज्ञानमूर्ती, त्याला दीप्तमूर्ती म्हणजे महामूर्ती. दीप्तमूर्ती. पुढे काय? अमूर्ती. ही अमूर्ती याचा अर्थ मूर्ती नसणारा. हे तुम्हाला नवीन आहे आता. मूर्ती नसणारं काय? मूर्ती नाही तरी मूर्ती असते. ते विष्णुमूर्ती, महामूर्ती, दीप्तमूर्ती, दीप्तमूर्ती, अमूर्तिमान. अमूर्तिमान म्हणजे ती मूर्ती कर्माधीन नसते. ती मूर्ती कर्माधीन नसते. बाकीच्या मूर्त्या सगळ्या कर्माधीन असतात, सगळ्या मूर्तीला कर्म असतं, पण ती कोणत्या विषयाकरता मूर्ती झाली नसते. ती तेवढ्या पुरती भगवंताची अमूर्ती म्हणतात. त्याला मूर्ती नाही पण भगवान असतो तो. अमूर्ती म्हणजे मूर्ती नसलेला, कर्मबंधन नसलेला, देशकाल नसलेला असा. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, प्रल्हाद अग्नीत रक्षेला जळात, विषयाचे अमृत तुझ्या नामे. या काळात प्रल्हादाला अग्नीत टाकलं, रक्षण केलं की नाही? कोणी रक्षण केलं? त्याला म्हणतात अमूर्ती. लक्षात येईल का? त्याला म्हणतात अमूर्ती. तिथली ती आहे का तो अमूर्ती. त्याला कर्मबंधन आहे, तेवढ्याच पुरता झालाय तो.
प्रल्हाद जळत रक्षिला, प्रल्हादा अग्नीत रक्षिला जळात, समुद्रात फेकला की नाही. हा अनेक ठिकाणी ते केलं. ते त्या त्या कालामध्ये भगवान असा ज्या काळात भक्ताचं सहकार्य केलं त्या कालामध्ये मग ते काय झालं, ते अमूर्ती आहे ना, तो अमूर्ती आहे, कर्म नसलेला असा त्या म्हणतात अमूर्ती. दुर्वास पाहतला धर्मा छळावया वनी, धावशी लवलाई शाखा देठ घेऊन या. पुढे ते नाही ते काय आपलं पण ते द्रौपदी तरी खालच्या कौरवे पांचळी सभे माझ्या निले, आणि वस्त्र हरण वस्त्र कैशी झाली माऊली. भगवंताचा वस्त्र अवतार मानलाय का नाही भागवतामध्ये, वस्त्र अवतारी. मग ती मूर्ती काय, ती का मूर्ती? अमूर्ती. ती जळात रक्षला ती काय अमूर्ती आहे, पाण्यात रक्षला ती काय अमूर्ती आहे. वस्त्र भगवान झाला, द्रौपदीला जे रक्षण केलं ती काय अमूर्ती आहे. पण तो भगवानच आहे ना तो. मग त्याला काय कर्माचं बंधन आहे का? बाकी सगळ्याला कर्माची बंधनं असतात. राम कर्मबंधनाचा आलाय, कृष्ण कर्मबंधनामुळे झालाय, डुक्कर झाला, मासा झाला, कर्मबंधनामुळे मूर्त्या असतात त्या. पण ती अमूर्ती असते. तर अशी अमूर्ती किती ठिकाणी? अनेक ठिकाणी अनेक भक्तांचा उद्धार केला आहे. त्याला म्हणतात अमूर्ती. उदाहरणापुरतं मला तुमच्या लक्षात आलं असेल, विठाल विठाल असे खूप उदाहरणं देतील तुम्हाला अमूर्तीची. लक्षात आलं आपल्याविषयी. दिसत न दिसताही तो भक्तांचे जे काम करतो ते असे त्याला म्हणतात अमूर्ती. विश्वमूर्तीर महामूर्ती दीप्तमूर्तीर मूर्तिमान. आणि पुढे काय ते अनेक मूर्ती. अनेक मूर्ती याचा अर्थ एक नाही दोन नाही, अशा अनेक मूर्ती. अनेक मूर्ती अनेक मूर्ती अव्यक्त असं आहे ना, अनेक मूर्ती अव्यक्त. हा तर अव्यक्त अशा पण अनेक मूर्ती आहेत. तुम्हाला आता सांगितलं अमूर्ती सारख्याच अव्यक्त दिसणारे मूर्ती. अनेक मूर्ती कोणते? तर तुकाराम महाराज म्हणतात मच्छ कुर्मा दिसू आम्हासाठी अवतार, मच्छ कुर्मा दिसू कर अनेक मूर्ती. शतमूर्ती शताननहा, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. त्याला म्हणतात शतमूर्ती. महाविष्णुमूर्ती, महामूर्ती, दीप्तमूर्ती, अमूर्ती आणि अनेक मूर्ती आणि शताननहा असा तो अनेक मूर्ती असतात त्याला. आणि याला म्हणतात मग धर्ममूर्ती. आणि धर्म ह्या मूर्तीसारखे नाही, तर धर्ममूर्ती याचा अर्थ धर्मएव. धर्म शब्दाचे आता धर्माचं लय मोठं लांबलचक वारुडते. धर्म म्हणजे धृती धारते प्रजा तद्धर्म किंवा ध्रियते अनेन तद्धर्म. म्हणजे ज्यांनी जो समाजाचं धारण करतो त्याला धर्म असं म्हणतात. आणि अशा धर्माची मूर्ती जी असते तर त्याला मूर्ती, तर धर्माची मूर्ती का असं म्हणतात? तो धर्ममूर्ती याचा अर्थ संपूर्ण प्रजेला धारण करतो. म्हणून मया ततमिदं सर्वं जगद व्यक्त मूर्तीना, माझ्या विस्तारले पणी नावे, हे जगचे नो हे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेच दही. म्हणजे याचा अर्थ काय? हे धर्ममूर्ती जसं तो संपूर्ण जगाला व्यापून सगळ्या जगाला धारण केलं ना त्यांनी. धर्माचं लक्षणच असं आहे. धृती काय धार्यतीत काय धारणात धर्मित्य आहो. धारण म्हणजे जो धारण केला जातो तो, किंवा ध्येयते अनेन म्हणजे प्रजेला, जो प्रजेला धारण करतो किंवा प्रजेकडून जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. आणि असा धर्म जो असतो त्या धर्माची ती मूर्ती बनलेली असते. विठाल 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 थांबू काय आहे का नाही? बर बर. विठोबार कुमाये, विठोबार कुमाये.